नमस्कार मित्रो, मिशन वर्दी 1111 या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. चला तर आपण जास्त वेळ न घालता मेन मुद्द्याकडे वळूया, जे की पोलीस भरतीला लेखी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त माहिती. चला मग पहिला प्रश्न बघूया. नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर त्यांचं उत्तर आहे लोकनेते दिनकर बाळू पाटील. दुसरा प्रश्न आहे, मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर त्यांचं उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकरशेठ टर्मिनस किंवा स्थानक. तिसरा प्रश्न आहे, पातालपानी रेल्वे स्थानकाला कोणते नाव देण्यात आले आहे? टंट्या भिल्लमामा रेल्वे स्थानक, मध्य प्रदेश. हबीबगंज रेल्वे स्थानकाला कोणते नाव देण्यात आले आहे? त्यांचं उत्तर आहे राणी कमलापती रेल्वे स्थानक, जे की भोपाळ, मध्य प्रदेश इथे आहे. पाचवा प्रश्न आहे, चिपी विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? उत्तर आहे बॅरिस्टर नाथ पी, सिंधुदुर्ग. सहावा प्रश्न आहे, मंडोआडीह रेल्वे स्टेशनला कोणते नाव देण्यात आले आहे? उत्तर आहे बनारस रेल्वे स्थानक, उत्तर प्रदेश. सातवा प्रश्न आहे, अयोध्या विमानतळाचे नामकरण कोणत्या नावाने केले आहे? त्यांचं पूर्वी नाव होतं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, जे की आताचं नाव आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. आठवा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान मोढेरा स्टेडियम कोणत्या नावाने ओळखले जाते? पूर्वी नाव होते त्यांचं सरदार वल्लभभाई पटेल, आताचं नाव आहे नरेंद्र मोदी स्टेडियम, जे की गुजरातमध्ये आहे. नववा प्रश्न बघूया, जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्पाचे नाव कोणते देण्यात आले आहे? उत्तर आहे रामगंगा राष्ट्रीय उद्यान, जे की उत्तराखंडमध्ये आहे. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून यांना ओळखले जाते. त्यांचंच पूर्वी नाव होतं नॅशनल पार्क आणि त्यांची स्थापना झाली 1936 मध्ये. महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव कोणते देण्यात आले आहे? उत्तर आहे शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ, चंदीगड. हा होता आपला शेवटचा प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि फॉलो करा. जय हिंद.